नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, श्री गुरुदेव सगळ्यांना। बघा इथं बहिणीची लेक सुट्टीला घेऊन आले, पण मी तिला काम लावले। बघा इथं किती छान चपात्या भाजत आहे बघा, मस्त असं चपात्या करते। स्माइल बघा तिची, छान वाटतं स्वयंपाक करतात। बघा चपात्या करून ठेवली ती बघा इथं पुरीनी। सध्या इथं खायला भेटतंय। दोन्ही पोरी माझ्या स्वयंपाक करतात। इकडं माझी लेक चपात्या लाटून देते। आता तिची गडबड चालली, माझं दाखव माझं दाखव। हे बघा तिची चपाती बघा, जमतेत का पोरीला चपात्या सांगा जरा तुम्ही कमेंटमध्ये। तर इथं माझी पोरगी चपात्या करते, पातळ गोल 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 नुसती लाटते। मला व्हिडिओ नीट धरायला येईल ना आता। बघा पीठ लावायचं आणि गोल गोल लाटायचं, पीठ लावायचं आणि गोल गोल लाटायचं। कसं तर करतेत शिकतेत, त्याला महत्व आहे। हळूहळू शिकणार आता त्या। शिकायला म्हणजे असं स्टार्टिंग होतं। आपण तर काय आईच्या पोटात ना आलो का शिकून, हळूहळू शिकलो आम्ही पण। त्या पण आता शिकत आहेत, त्यांना जरा उशीरच झालाय शिकायला। एक जण गोळे करून देते, एक जण लाटून घेते। जे गोळे करून देते तेच भाजून घेते। नाही तिने तिची गोळा करते, तिचा भात तिची लाटती, तिची भाजते। मी माझा गोळा घेते। काट पातळ आहेत बाळा तुझे, काट वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायचे। अग्न्या अशी फिरवायची, म्हणजे नाही का शेप जात नाही आपल्या चपातीचा। चपात्या करत आहेत दोघी जण मिळून। भाजी करून झालेली आहे। चिकन आणलेलं होतं थोडंसं, चिकनची भाजी केली आहे। आज शुक्रवार आहे, आज काही खात असतो चिकन। बस करा की ग, थांब ना उतर दे। किती हे बाद झाल्या एवढ्या 5-6 झालेत फक्त। बाद झाल्या। परत ब्रेडचं काय सँडविच वगैरे करून खाणार आहे ना। मी जाणार आहे 3 वाजता कामाला बरं का। मग दादाला ते लागतील ना। मग तुम्ही 4-5 वाजता सँडविच बनवून खावा। बाद झाल्या चपात्या आता, संध्याकाळी करा। तेवढी एकच लाटले, मोठा गोळा घेतलाय बाळा। राहू दे तेवढी एक। पीठ लाव थोडं, पीठ लाव, मग ठेवता। पोलपाट धुवून ठेवा लगेच। तिने एक करते, मी एक करते, मग ठेवता। आता तिने एक नाही तू एक नाही, आता तिने केली की बस कर। हा मग बाद झालं ना, करा। आवड आली आहे त्यांना, करा। पण एक लक्षात ठेवा, आता शिकताना मज्जा वाटते, पुढे जाऊन करायचंच आहे आपल्याला, हेच काम करायचंय। पण आधी शिक्षण महत्वाचं आहे। आता सुट्ट्या आहेत म्हणून पोरं करते ती, पण शाळा चालू झाली की करू द्यायचं नाही। कारण मुलं माझे दोन्ही पण 9वीला जातात आणि बहिणीची 8वीला जाते। सुट्ट्या आहेत, मग त्यांना बोर व्हायला लागलं, काहीतरी कामधंदा करायचंय म्हणलं करा। चपात्या करते आता। आई त्या चपात्या खायचे, नशीब लय भारी आपलं। माझं नेहाची मम्मी, नेहा चपात्या करते तुझी। पीठ लाव थोडं बा, खालनं पण लाव, ती पलटी मार। दाताच दातवन घ्या ग कोणी, घ्या ग कोणी। मला लय असं गाणं मला वाटतं बरं काय, ह्या पोरींच्या आई त्या चपात्या खायचंय। कारण ह्यांच्यामुळे ना मला माझं बालपण आठवतंय। वेड्या वाकड्या आम्ही पण असंच करत होतो, पण आमच्या आई सोबत नसायची। कसं जमल तसं करायचो आम्ही। नुसतं उभारते मी, उभारून दंडा बिंडा काही नाही हातात घेतला पोरींना मारायला, मननी करते त्या। गॅस बारीक करून कशा भाजल्या जायच्या तुम्ही सांगा बरं कमेंट करून। आमच्या भाजी चपात्या नुसता गॅस बारीक करते आणि चपात्या भाजते। अगं करपती मम्मा चपाती। ओके, करपती चपाती। ओके बस की, आता शेकली की नाही शेकली। इथं बघा चपात्या किती छान केलेल्या आहेत। गोल गरगरीत केलेत बर का, गोल गरगरीत केलेत म्हणून सांग। माऊ करपली, गॅस बारीक कर आता।
बघ अशी करपत्ती. माऊ कुणाला म्हणाली? पिट्टी माऊला सांगते का? हा पिंटी माऊला ग. अच्छा नेहाच्या आईला सांगते. नेहाच्या आई व्हिडिओ बघ आणि कमेंट मध्ये सांग पोरींचं कौतुक. आणि परत फोन करते म्हणली, चहा पिऊन फोन केली नाही. हा नुसतं ह्या घरात त्या घरात त्या घरात ह्या घरात फिरायचं काम चाललंय माझं. पोरी मस्त अशा चपात्या करतात, मस्त त्यांच्या हातचं गरम गरम खायचं आणि 3 वाजता कामाला जायचं. आता सुट्ट्या आहेत म्हणून सकाळी साहेब जातात लवकर. 2दा चपात्या केल्यात ऑलरेडी. सकाळी एकदा साहेब आमच्या ड्युटीला जाणार होते. मी काय उठले नाही, मला बरं वाटत नाही म्हणून, थोडी तब्येत बरी नाही आहे. गॅस बारीक कर पाहिजे. चपाती तब्येत बरी नाही म्हणून उठले नाही. पण या दोन्ही पोरींनी उठून चपात्या वगैरे करून दोडक्याची भाजी करून डब्याला दिली. भाजी कालचीच होती रात्रीची, तीच गरम करून दिली. साहेबांना भाजी आवडती, साहेबांनी तीच भाजी दिली. कारण आता मीच मलाच तब्येत बरी नाही. रात्र अशी काढली, खूप असं कंबर आणि पोट दुखतंय. त्यामुळं लग्नाची दगदग वगैरे आता खूप झाली होती ना, पण ते एवढे दिवस काय वाटलं नाही. आणि काल पहिला दिवस होता कामाचा, कामाला गेले तर अजून त्यात दमल्यासारखं झालं. तुम्ही बघू शकताय गरम खूप होतंय, खूप म्हणजे खूप भयंकर गरम होतंय. आम्ही कसं करत असू? त्या पोरी गरम व्हायला लागले म्हणते. ती म्हणते आम्ही कसं करतो. आता तुम्हाला आवड आहे, तुम्हाला गरमीत शिजून काम करायची आवड आहे, करा, मज्जा वाटते. तेव्हा आज काही काम केलं नाही, फक्त उठले, आंघोळ केले आणि कपडे धुतलेत तेवढे बस. बाकी काही केलं. आईता चहा वगैरे आलेला आहे. चहा ब्रेड गरम करून दिल तर सानवीने आमच्या सकाळी ब्रेड गरम करून खाल्ले. चहा ब्रेड झालेला आहे. आता जेवायचं आहे, 3 वाजता कामाला जायचं आता परत. तर मस्त असं तुम्हाला काहीतरी दाखवते मी. नारळ बघा कसे आलेत माझ्या घरात. 2 मिनिटं फ्रीज उघडते मी. जे स्टीलचं जग असतं ना आपलं पाणी प्यायचं, दिसतंय का तुम्हाला? इथं दिसत नसेल अंदर. हे बघा स्टीलच्या जगाने ठेवलेत. एक नाही तर 2 नारळ आहेत इथं, एकामागे एक आहे. 2 नारळ आहेत, 2. खूप मोठे असे झालेत नारळ बघा. खूप छान नारळ आलेले आहेत हे. आणि देवपूजा वगैरे सानवीनी केली आज शुक्रवार. फुलं नव्हते, फुलं आणले नाही ते, मी विसरले फुलं. तर इकडं कलश आहे आपला आणि हे असे सुंदर देवपूजा केली. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती का किती छान आहे आपल्या देवाला. देवपूजा वगैरे केली लिकीने आणि चहाचे भांडे वगैरे सगळं त्यांनीच घासाघाशी केली. कामं बऱ्यापैकी कामं करतात. आता काही कामं करायचं नाही, आपण फक्त कपडे धुवायचं आणि खायचं, लोळायचं, आराम करायचं आणि कामाला जायचं. एवढंच चाललंय आणि एवढंच कामधंदा करते मी. तुमच्या पोरी शिकल्या का उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वयंपाक? सांगा. आम्हाला लई काळजी होती की पोरींनी, म्हणजे काळजी म्हणजे असं काही नव्हतं की आम्हीच स्वतः, म्हणजे आम्हाला स्वतःला आवड आहे स्वयंपाक पाण्याची वगैरे. कामाची आम्हाला दोघी बहिणीला आवड आहे. त्यामुळे आमच्या दोघी बहिणीच्या मुली कामाला ऐकत नाही. ते कधी कंटाळा नाही करत कामाची कधीच. त्यातल्या त्यात जरा माझी पोरगी करायला बघती, पण तिला वाटून काम दिलेलं आहे. त्यामुळं त्यांना बहीण भावाला वाटून काम दिले, त्यामुळे ते कामं करतात. खोडपत्री पंखा बंद करून गेला पोरगत. त्याला व्हिडिओमध्ये आवडत नाही यायला, अजिबात व्हिडिओमध्ये येत नाही दादा आमचा. तर चला, आमच्या पोरींच्या चपात्या वगैरे कशा होत्या कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की आपले नवीन वेगळे व्हिडिओ येणार आहेत सासरच्या लोकांबद्दल. म्हणजे वाईट काही नाही आहे, पण कशा आहेत, काय आहे त्यांच्याबद्दल आपली सासरची स्टोरी सांगायची सगळ्यांना. तर खूप वाईट दिवसात वर आले आहे मी, पण आता ते वाईट दिवस पण चांगल्यामध्ये आज झाले. वाईट दिवसात वर आले, चांगले दिवस आले, तरी पण ते लोकांना बघवत नाही आहेत. चांगल्या दिवसात आम्ही म्हणजे आता राहतो करतो तरी बघवत नाही. प्रत्येकाच्या घरी असते तसं घरोघरी मातीच्या चुली, पण जेवढं माझ्या घरचे आहेत तेवढे कुणाच्याच घरचे असतील का नाही मला माहीत नाही. पण माझ्या तर आत्तापर्यंत बघण्यात मी एवढे वाईट लोक बघितले नाहीत. एवढे वाईट लोक आहेत, त्यांच्याबद्दलच आता पुढं आपण चर्चा करणार आहे किंवा पुढचे व्हिडिओ त्यांच्याबद्दलच येतील.
तर मजबुरी केलं आहे त्यांनी की मला व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दल सगळं सांगण्यासाठी. ते व्हिडिओ बघतात हे मला आत्ता 2-4 दिवसातच समजलं मला. तर बरं झालं त्यांच्यापर्यंत त्यांनी जे काय घाण केली माझ्या घरात त्याच्याबद्दल मला चर्चा करायला भेटली आणि सांगायला पण भेटली की बरेच जण व्हिडिओ बघतात. तर व्हिडिओमध्ये लोकांना कळलं पाहिजे. बरेच नातेवाईक माझे व्हिडिओ बघतात. आता माहेरच्या लोकांना माहिती आहे त्यांनी माझ्या इथं राहून काय काय केलं आहे, काय काय नाही आणि कशी बदनामी केली हे सगळं माहिती आहे माहेरच्या लोकांना. पण अनेक नातेवाईक आहेत. आता बरेच नातेवाईक आहेत की ह्यांची आत्या म्हणा, ह्यांची मामी म्हणा किंवा आमची चुलत भाऊकी म्हणा की अजून बरेच कुणी असतील ते असे सगळे नातेवाईक बघतात. पण त्यांना काय वाटतं की आम्ही दोघं वाईट आहे किंवा मी वाईट आहे की त्यांचे मुलं म्हणजे मी जगू दिले नाही की काय माझ्याबद्दल XYZ काय बोलतात ते त्यांचं त्यांना माहिती. पण मी खरंच त्यांच्याबद्दल सांगणारच आहे आता. कारण बरंच काही म्हणजे असं काही केलेलं आहे की मी ते बोलेन तुम्हाला. जत्रेचे पण व्हिडिओ वगैरे का आले नाहीत हे नक्कीच सांगणार आहे आता मी. तर चला पुढचे व्हिडिओ आपण सासरच्या लोकांबद्दल स्टोरी ऐकूया. तर सासरची स्टोरी चालू करणार आहे मी. हा असा व्हिडिओ चालू करणार आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. परत एकदा श्री गुरुदेवानी नमस्कार सगळ्यांना. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आपण सासरची स्टोरी. बाय बाय.